सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यामध्ये वाद झालेला पाहायला मिळाला। शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी ज्योती वाघमारे या गावामध्ये पोहोचल्या। पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यावेळी मदतीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली। तेव्हा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्योती वाघमारे यांना खडे बोल सुनावले। त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तर आपण जिल्हाधिकाऱ्यांना बेकायदेशीर कामासाठी नाही तर पूरग्रस्त गावामध्ये प्रशासनाचे जेवण पोहोचत नसल्याबाबत सांगितलं। तो आपला गुन्हा असेल तर हा गुन्हा आपण अनेक वेळा करू, अशी प्रतिक्रिया यावर ज्योती वाघमारे यांनी दिली आहे। तर शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये काय संवाद झालेला होता पाहूया। साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी? प्रशासन आम्ही करत आहोत ना, शेतकऱ्यांमध्ये देत आहोत। प्रत्येक कुटुंबाला आम्ही 10 किलो तांदूळ 10 किलो जेवण देत आहोत। 2-3 दिवसात 5000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार। 3000 लोक आहेत, तुम्ही 200 लोकांचे किट आणलाय तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला। साहेब परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही तुम्हाला करावे लागेल। नाही आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु मला मी कलेक्टर बोलतोय, बोलू द्या मला आता। ना बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला। ऐकून घ्या हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं, ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब। ऐकून घ्या, आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे। मदत करण्यासाठी चालू आहे साहेब। 3000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब, आम्ही सगळ्यांना वाटतोय। 3000 ते लवकर 1000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना द्या। आम्ही तर करू ना साहेब, आम्ही पण नक्कीच करू। आमच्या परीनं जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा, ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब। ताकद लागलाय बरोबर, पाठीमधून 20 लोकांना काढलाय, तुम्ही नाही काढलाय, आता वाढवा तुमच्या मदत। हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब, हो वाढवतोय। तर या घडल्या प्रकारावर ज्योती वाघमारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि माझा एक फोन कॉल सध्या महाराष्ट्रात व्हायरल होतो। मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या 2 नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी फोन केलाय का? मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या टेंडरमध्ये मला टक्केवारी मिळावी म्हणून फोन केलाय का? मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या बेकायदेशीर कामासाठी फोन केलाय? जर पाकडीमध्ये गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी, पूरबाधितांनी जर आम्हाला सांगितलं की जेवण सुद्धा वेळेवर पोहोचत नाही, तर मग त्या शेतकऱ्यांचा, पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा माझा गुन्हा आहे का? आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही लाख वेळेला करा।